नमस्कार, मी तुम्हाला आज दाखवणार रवा लाडू कसे करायचे ते। त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे। एक कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये तो रवा टाकून घ्यायचा आणि तो मस्त आपला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। चांगलं पूर्ण भाजायचं म्हणजे छान लागतं। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे रवा जो आहे ते भाजून घेते। साधारणतः 7 ते 8 मिनिट लागतात रवा पूर्ण भाजून घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता पूर्ण रवा ब्राऊन झालेला आहे। आता मी हा रवा एका मिक्सर जार मध्ये काढून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण 2 वेलची टाकून घेऊयात आणि हाफ वाटी साखर टाकून घेऊयात आणि हे मिक्सरला जे आहे ग्राइंड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी पूर्ण ग्राइंड करून घेत आहे। अशा प्रकारे मी ग्राइंड करून घेतलेले आहे। खूप छान असं बारीक करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही असं बारीक करून घेतलेलं आहे। आता इथे मी एक कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच जे आहे घी टाकून घ्यायचे, तूप टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता मी 2 चम्मच जे आहे तूप हे टाकून घ्यायचं आणि हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं। हे तूप थोडं तापलं, बघू शकता हे तूप थोडं तापलं की त्यामध्ये आपल्याला मी आता एक जे आपण मिक्सर करून घेतलेलं होतं ते आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला जे आपण काही ड्रायफ्रूट चॉप्स करून ठेवले होते ते पण त्यामध्ये टाकायचे। तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकू शकता। आणि आता हे सर्व मिश्रण जे आहे तुम्हाला मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी पूर्ण मिक्स करून घेत आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं। बघा हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि गॅस जे आहे ते बंद करायचं आणि बघू शकता थोडे थंड झाले की आपण हे त्याचे लाडू बनवायचे। खूप छान आणि खुसखुशीत होतात। तोंडात टाकले की डायरेक्ट विरघळतात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लाडू बनवून घेतलेले आहेत आणि काही लाडू मी जे आहे एक आपल्या मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा बनवून घेतलेले। बघा अतिशय छान दिसत आहेत आणि खूप छान लागतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। अतिशय छान होते। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।